रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज दिनांक 3 मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरचिटणीस श्री अनिल जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री मुजीबभाई रुमाने, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर तसेच काँग्रेस तालुका सरचिटणीस श्री मंगेश उर्फ बंटी मोरे, श्री उमेश साटले, युवा अधिकारी श्री मेहबूब कोंडेकर, उपाध्यक्ष काँग्रेस श्री सुहास घटे, तालुका सरचिटणीस काँग्रेस रियाज तडघरकर, सरचिटणीस काँग्रेस इत्यादी प्रमुख पक्षाचे पदाधिकारी यांनी एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन माणगाव रायगड येथे 5 मे व 6 मे रोजी एसटी कामगार संघटनेने आयोजित करण्यात आले आहे। या अधिवेशनाला दापोली आगारातील सुमारे 100 कर्मचारी रजा टाकून जाणार आहेत। त्यांच्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होणार आहेत। तसेच आता चाकरमानी, लग्न सराई इत्यादी कार्यक्रमासाठी मुंबईतून गावी येत आहेत। त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासाठी आज आगार प्रमुख यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारण्यात आला। आगार प्रमुख यांना जर प्रवाशांचे हाल झाले व रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर भर आगारात प्रायव्हेट गाड्या लावून प्रवाशांना वाहतुकीची कोंडी होऊ देणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले। आगार प्रमुख यांनी कोणत्याही कर्मचारी यांना सुट्टी देणार नाही असे आश्वासन देण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना एसटी पासिंग मिळत नसल्याचेही आगार प्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिले। यावेळेस अनेक प्रवासी व विद्यार्थीही हजर होते। डबलला आता मी उतरतो दुपारनंतर डबल वापरला काय संघटने जी लोक नाही आणि मी एवढं सांगितलं आता हा आकडा त्यांनी मला दिलेला आहे। हा आकडा मी वरती कळवतोय आपल्या डेपोतून तुम्ही म्हणता मग अशी की लोक फिरायला जाणार आहे। फिरायला आम्ही एकालाही रजा दिलेली नाही आणि देणारही नाही। एसटी महामंडळाचा सीझन चालू असताना प्रवाशांची गैरसोय करणारा मी नाही। मला फक्त वरूनच म्हणजे एमडी साहेबांचंच पत्र आले की फक्त 2च दिवस, ते बी मोजकीच लोक 2च दिवसाच आहे। 20 ते 25 लोकांना रजा देऊ शकतो आपण, जास्त लोकांना रजा देऊ शकत नाही। आणि जी लोक जाणार आहे म्हणजे गेली त्यांच्यावर कडक कारवाई करायचे निर्देश मला आले साहेब। आम्ही पहिलंच सांगतोय, आमच्या दापोलीकरांना जर तुमच्या या सगळ्या मंत्र्यांच्या आणि संत्र्यांच्या अधिवेशनाचा त्रास झाला साहेब, आम्ही सगळ्या खासगी गाड्या आम्ही आत शिरू। आमची लोक मुंबईतून इकडून तिकडून दर मे महिन्यात कार्यक्रम आहेत वार्षिक, आणि या कार्यक्रमात साहेब 2-2 दिवस मला सांगा सगळ्या फुल आहेत मुंबईच्या 5 तारखेला साहेब। मुंबईची लोक गाड्या नाही म्हणत आहे मी साहेब, समजून घ्या सगळे साहेब, समजून घ्या। मुंबईची लोक ग्रामीण भागात येतात, ग्रामीण भागातला माणूस शहरात येतो। ग्रामीणचे पण सगळे चालू ठेवलेले आहेत। फक्त जिथं ज्या गावात 4 खेप आहेत तिथे मीटिंग आता करायची। 4 आज झालेलं नाही, आज झालेलं नाही। विद्यार्थ्यांचं काय करणार? विद्यार्थ्यांचं काय करणार सांगा मला। विद्यार्थी त्यांच्या परीक्षा 2 फेऱ्या करणार नाही, विद्यार्थ्यांचं काय करणार? शाळेच्या टायमिंगच्या विद्यार्थ्यांच्या त्या शाळेच्या जे टायमिंग आहेत त्या टायमिंगच्या फेऱ्या तुम्ही बोलताय ना त्याच्यात एकही फेरी रद्द होणार नाही। आमचं नियोजन चाललेलं आहे। तुमचं नियोजन आम्हाला दाखवा। आता चालू आहे अजून आमचं पूर्ण त्याचीच मीटिंग आहे 8:30 वाजता। 8:30 वाजता दिवस किती उरले? 5 तारखेला दिवस किती उरले? भर मे महिन्यात तुमचं नियोजन अहो सर अजून त्याची अर्ज पण आली नाही। तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन झालं, अर्ज काही नाही बरोबर, त्यांची अर्ज तयार असतील। आमचं म्हणणं साहेब, तुम्ही गाडी त्यांचा प्रश्न आहे, मी म्हणू शकतो का? मॅनेजर म्हणून साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, या फेऱ्यांमध्ये आणि आमच्या प्रवाशांना जर त्रास झाला साहेब इथं दापोली एसटी स्टँड आम्ही बंद करू। आमच्या लोकांना जर साहेब इथं जर तुम्हाला एसट्या देता येणार नाही, आमच्या कॉलेजच्या मुलांचं नुकसान होणार असेल। तुम्हाला तुम्ही सांगतो 11:30ला बोलवले। तुम्ही दापोली शहरातल्या जनतेला ह्या सगळ्या एवढ्या एक तर रत्नागिरीत जातात इथनं 100 गाड्या त्यावेळेला साहेब तुमच्याकडे परिस्थिती अशी असते। आमच्याकडे साहेब 2 दिवस जर कर्मचारी तुमचे जर जात असतील साहेब, दापोलीतल्या जनतेला किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं काय काम आहे की नाही? साहेब मला सांगा, तुम्ही हे कर्मचारी नुसतं मला भीती दाखवलेत,
कोण? हे कर्मचारी म्हणजे साहेब, कशी- आम्हाला कशी- आव्हान करा. ऐका, साहेब, आम्हाला ऐका. आव्हान करा. अहो, आम्ही साहेब, लोकं तुमच्या ऐका. बाजूनी. भीती कशी दाखवते की आम्ही 134 चाललोय, Suspend 120 करा. चाललोय, 100 चाललोय, आम्हाला भीती दाखवतात. आम्हाला तेवढी पॉवर आहे, आम्ही पण तेवढं घरात बसवा हिमतीनं, त्याला. हो, लागलं हिमतीनं, मला. हो, आम्ही साहेब. दमडटीभर खापा करणार. आम्ही ती अजिबात तुम्ही कुठल्याही एसटी डेपो बंद करा, आम्ही प्रायव्हेट गाडी चालू Private करू. गाडी चालू तो विषय नाही. आम्हाला एसटी बद्दल आदर आहे पहिल्यापासून मी सांगितलं आहे तुम्हाला, आणि एसटी मी चालू ठेवणारच आहे त्या दिवशी मी कुठली एसटी शक्यतो सहसा बंद करणार नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांचं तर अजिबातच नाही, बिलकुल नाही. त्याच्या अगोदर 5 तारखेला सीईटीची परीक्षा आहे. 5 तारखेचं नियोजन मला करायचंय. गेल्या वेळेस माझा फोटो ऐका ना, माझा गेल्या वेळेस फोटो पाठवला पत्रकारांनी, आभार मानले. खेडवाल्याने केलं नाही, मंडळगड्यावर केलं नाही, ते दापोलीवाल्याने 100% केलं. दापोलीचे माझा पेपरला फोटो आला. 100% मी काय केलं, 100% आभार आहे. मी पण अजून असं करणार आहे, हे सुद्धा मी तसंच करणार आहे. पण ह्यात काही अडचण येणार नाही. आम्ही दक्ष आहोत, आम्ही काही करणार. सगळ्या गाड्या फेऱ्या आमच्या सोडायचा प्रयत्न होणार आम्ही निवेदन द्यायला एवढ्यासाठी झालोय. नाही. तुमचं साहेब, कर्तव्य ऐका तुम्ही ना. करा ना, सर. 5 तारखेपासून जर ह्या काय तुम्ही 7 तारीख सांगताय, 10 तारीख ठीक आहे. ती सांगते, साहेब, नाही सांगितलं. आमचं म्हणणं 5 ते 7 आमच्या प्रवाशांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्रास झाला. साहेब, आम्ही एसटी डेपो इथून प्रायव्हेट गाड्या चालू आतून, आणि तुमची आणि त्यावेळेला साहेब मग काय होईल त्या प्रशाला सर्व जबाबदार तुम्ही असाल. हे तुमचं जे निवेदन आहे ना, आम्ही लगेच ताबडतोब वरती पोस्ट करू. होतो आज. आम्ही पोस्ट करू. पोस्ट करा, करून द्या. आम्हाला काही सहकार्य मिळेल ना? फेस तुम्हाला करायचंय. नाही, नाही, सहकार्य मिळेल ना? जाधव, फेस सगळ्या फक्त प्रायव्हेट काय गाड्या बोलताय? बसून. त्यांची पण कर्मचारी जबाबदारी मला आहे किती ना? दाखवतो? तुम्ही वरची पण डिसिजन काय? जबाबदारी आहे. तुम्ही अधिकारी आहे. पाहिजे ना. सर तुम्ही आता एक शब्द वापरला, 1 मिनिट तुम्ही शब्द वापरला की कर्मचारी तुम्हाला ऐकत नाही, तुम्हाला धमक्या देतात. तुम्ही अशा कर्मचाऱ्यांना असं तुमचे आता अधिकार मला आहेत. सांगा. तुम्ही का त्यांना सस्पेंड करत नाही? संबंधित अर्ज आलाय का अजून आपल्याकडे? अहो, आता जाणून घेऊया शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या आज केलेल्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया. 5 मे ते 10 मे दापोली एसटी आगारातले 100 ते 125 कर्मचारी अधिवेशनाच्या नावाखाली फिरण्यासाठी जाण्याची माहिती आमच्यासारख्या या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कानावरती आली. म्हणून आज जर 5 दिवस हे कर्मचारी 100 ते 125 कर्मचारी जर त्या ठिकाणी अधिवेशनाच्या नावाखाली जर बाहेर जाणार असतील, तर दररोज आमच्या ग्रामीण भागातून दापोलीच्या तालुक्याच्या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, जे प्रवासी असतील, ते दररोज आपल्या एसटीच्या माध्यमातून या तालुक्याच्या ठिकाणी येतात आणि आपली कामं करतात. अशा सर्व कर्मचाऱ्यांचे हाल झाले असते आणि एसटी जर 5 दिवस बंद राहिली असतील तर लोकांना या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी येता आलं नसतं. म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज आम्ही एसटी डेपोची भेट घेतली, त्या व्यवस्थापकांची भेट घेतली आणि त्यांना या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलंय. जर समजा या ठिकाणी एसटी कर्मचारी 100 कर्मचारी जर या ठिकाणी जर अधिवेशनाच्या नावाखाली जर गेले आणि दापोली तालुक्यातली एकही एसटी फेरी जर रद्द झाली तर या ठिकाणी खासगी वाहतूक सुरू केली जाईल आणि तीव्र आंदोलन एसटीच्या विरोधात छेडलं जाईल. कारण दापोली तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना जर त्रास झाला तर तो त्रास झालेला आम्ही सहन करणार नाही आणि या ठिकाणी प्रवाशांना घेऊन रस्त्यावरती उतरू आणि त्या ठिकाणी ज्या एसट्या बंद आहेत तिथं प्रायव्हेट गाड्या आम्ही सुरू करू. दापोली एसटी डेपोतून प्रायव्हेट गाड्यांचं आपण या ठिकाणी नियोजन करू. एसटी व्यवस्थापकाने आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलंय की अशा कुठच्याही 5 ते 10 दिवसाची सुट्टी आम्ही कर्मचाऱ्यांना देणार नाही आणि जास्त अधिवेशनाच्या याच्यावरती 10 ते 20च कर्मचारी मी त्या ठिकाणी पाठवू आणि एसटी फेऱ्या कुठच्याही रद्द होणार नाहीत. जर या ठिकाणी प्रवाशांच्या एसटी फेऱ्या कुठच्या रद्द झाल्या तर त्यांनी ते आमच्याकडे संपर्क साधा. दापोली एसटी स्टँडवरती तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि या ठिकाणी येणाऱ्या परिस्थितीला एसटी प्रशासन जबाबदार असेल. दिवस बंद होते ते देखील 5 आता ताबडतोब प्रशासनाने या ठिकाणी सुरू केले. विद्यार्थ्यांना आजपर्यंत स्वतःच्या खिशात तिकीट पैसे भरून त्या ठिकाणी जावं लागत होतं. विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता. एका स्टॅम्पसाठी ते पास रखडवले होते. परंतु आज आपण निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी पास सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील बोललं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, अन्याय सहन नाही केला पाहिजे. भविष्यात विद्यार्थ्यांना असले कुठल्याही अडचणी आल्या तर त्यांनी आमच्याकडे संपर्क साधा, त्यांच्या बाजूने या ठिकाणी येण्यात येईल. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.